आता तुम्ही म्हणाल असं का की चढालंय, हे बघा. येस, आपण होईल पडलेला सौरभ दादाचा शो ऍट द पिंपरी चिंचवड. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मंडल, दिस इज योर कैप्टन एंड वेलकम बैक टू अनदर न्यू फ्रेश वीडियो. और मेरा कोमल नाजुक बदन इतना मटकने का कारण, आई एम गोइंग फॉर अ वीकेंड राइड करार टू पुणे. आइए देखते हैं, मजा आएगा. मजा तो आएगा और वही मजा मैं आप तक पहुंचाने के लिए सका सकाळी आपल्या सिंबला तयार केलं आणि म्हणलो हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. पावसाळ्यामध्ये पाऊस सोडून उन्हानं आपल्याला एवढं मुस्कडलेलं की आपल्या शरीराला एक छोट्याशा विश्रांतीची गरज भासत होती. अँड दॅट्स वाय आपण एका खोपच्यात थांबून लाल बैल ऊर्जा शीतपेय विस्कटून राहिलेला रस्ता विस्कटण्यास प्रारंभ केला. पुण्यात पोहोचताच आपण बाईक वरून रिक्षामध्ये शिफ्ट झालो, कारण एवढी मोठी गँग घेऊन जाणं टू व्हीलर वरनं शक्य नव्हतं. काय बेंटेक्स बोर्डाची कॅमेरा समोर यायला असते, त्यांना साईडला ठेवून आपण आपल्या महिला मित्रासोबत व्हिडिओ कंटिन्यू ठेवला, जिसमें कंफर्टेबल होते ही उसने व्लॉगिंग की कमान अपने हाथ में ले ली. आपलं करिअर धोक्यात येते दिसताच मैंने उसको अपनी बातों में उलझा कर गलत रास्ते पर मोड़ दिया आणि तिकडे फोकस वळवलं ज्यासाठी आपण इथं आलेलो. तुम्हीच बघा, भावाला कुठल्या इंट्रोची गरज नाही. Hours later. भाई 6-22 तास कसे निघून गेले समजलं सुद्धा नाही, एवढं हसवलंय दादानं. शो बद्दल सांगायचं म्हटलं तर एकदम एक नंबर, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय. तेच ते. तत्पश्चात आपण दादाची भेट घेऊन मॉलमध्ये भटकंती करण्यास बाहेर पडलो आणि तेवढ्यात आपल्याला दिनकर तात्या आप्पाजी चिंबुदुंबे बाहेर बसलेले दिसले. बघता क्षणी मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना समजवलं की बघा, वही संपत आले, एकदा तरी सौरभ दादाचा शो बघा, क्या पता कल हो ना हो. म्हातारा काय ऐका मागाना म्हणलं जाऊ दे, आपण खूप दिवसानंतर पुण्याला आलोय, आपल्या महत्वाच्या जागेवर जाऊन यावं. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, रिपोस्ट, कमेंट आणि फॉलोच्या बटनाचा धुळा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.